श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण अशी बघणार आहोत की आपण भरपूर मेहनत करतो पण पैसा टिकत नाही. मग पैसा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे खर्च होत चालतो. आपल्याला यासाठी कुठला उपाय करायचा आहे, कुठलीही सेवा करायची आहे जेणेकरून आपला पैसा आपल्या घरात राहणार. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील. आणि जे पण दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर बघा, सर्वात अगोदर तुम्ही देखील परेशान आहात का पैशासाठी? कारण बघा, बरेच वेळेस काय होतं ना, आपण पैसा कमवतो खूप पण खर्च होतो. मग त्यामध्ये आपल्याला मुलाचं शिक्षण आहे किंवा मग त्यांची ट्युशन फी, शाळेची फी, अजून जर कोणी भाड्याने राहत असेल तर घर भाडं किंवा घराचा हप्ता असेल, हप्ता, इतर लोनचे हप्ते, किंवा मग अदरवाईज काही कर्ज काढलेलं असेल किंवा व्यवसायामध्ये लॉस होत असेल किंवा धंद्यामध्ये बिझनेसमध्ये लॉस होत आहे, गिराईक येत नाही आहे, अशा बरेचसे समस्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आहे का? तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. आजचा जो उपाय आहे तो खास तुमच्यासाठी आहे. कारण या उपायाने ज्यांनी ज्यांनी हा उपाय सुरू केला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खूप असे सुंदर असे बदल घडून आले आहे. आणि तुम्ही देखील हा उपाय करून बघा. या उपायासाठी कुठल्या पैशाची गरज नाही, कुठला वेळ तुमचा जास्त वाया जाणार नाही. कारण माहिती आहे, सर्व बिझी आहात आणि वेळ काढणं खूप मुश्किल आहे. पण थोडासा वेळ, फक्त जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिट एवढा या सेवेसाठी वेळ लागणार आहे. मग तुम्ही ही सेवा सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही ही सेवा करायची आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करू शकता. तर आता सेवा कोणती करायची आहे, केव्हा करायची आहे? तर बघा, सर्वात अगोदर ही सेवा तुम्ही मंगळवारपासून म्हणजे आजपासून सुरू करा किंवा मग स्वामींच्या गुरुवारपासून सुरू करा. तुम्हाला सर्वात अगोदर जर तुम्हाला सुद्धा पैशा संबंधित काही अडचणी असतील, तुम्ही मेहनत खूप करत आहात म्हणजे 100% मेहनत करत आहात, पण तुम्हाला योग्य तो पैसा मिळत नाही, योग्य ते तुम्हाला फळ मिळत नाही, तसं जर तुमच्या सोबत घडत असेल ना, तर ही सेवा नक्की करा. कारण म्हणतात ना, मेहनत ही 100% पाहिजेच, पण त्याबरोबर नशिबाची साथ सुद्धा पाहिजे आहे. तर मग त्या 1% नशिबाच्या साथीसाठी आपल्याला सेवा करायची आहे. कारण बरेच वेळेस काय होतं, आपली मेहनत खूप असती, आपल्याला येतं सर्व काही, पण जेव्हा तुम्ही जॉब इंटरव्ह्यूसाठी किंवा मग कुठल्या कामासाठी जाता ना, तेव्हा तुमचं थोडक्याने ते काम हुकतं आणि तुमच्या पाठीमागचा जो कॅन्डिडेट असतो त्याला ते काम मिळतं, नोकरी मिळेल किंवा मग दुसरं तुमचं काही बिझनेस संबंधित काही असेल तर तुमच्याऐवजी ते दुसऱ्याला मिळतं का? तर त्याचे ग्रह प्रबळ असतात. आता बरेच वेळेस काय होतं की तुम्ही सेवा करता आणि तुम्हाला फळ मिळत नाही, पण मात्र दुसरा काहीच सेवा करत नाही तरी सुद्धा त्याला फळ मिळतं. किंवा मग आपण एवढी सेवा करतो, पूजा पाठ जप करतो, आराधना करतो आणि आपल्याला फळ मिळत नाही, पण समोरचा काहीच करत नाही तरी त्याच्याकडं गाडी, बंगला, पुरेसा पैसा, म्हणजे त्याला खूप पुरून उरेल असा पैसा त्याच्याकडं असतो. का बरं? तर हे आपले काहीतरी भोग असतात, जे मागच्या जन्मामध्ये त्यांनी चांगले कर्म केलेले असतात, तो या जन्मामध्ये तो भोगत असतो. आणि आपण जर आता सेवा केली तर पुढे नक्कीच आपले सुद्धा चांगले दिवस येतील. तर पैसा आपला टिकून राहावा यासाठी आपल्याला सेवा करायची. काय करायची आहे? तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल, श्रीयंत्र. श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन मानलं जातं. आणि ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र आहे ना, त्यांना खूप पैशाचा वर्षाव होतो, म्हणजेच त्यांना लक्ष्मीची कधीच कमतरता पडत नाही. बरेच ताई दादा असे म्हणतील, आमच्या इथं तर श्रीयंत्र आहे, मग आम्हाला परेशानी का बरं? तर तेच सांगते, तुमच्या इथं श्रीयंत्र आहे पण तुम्ही रोज श्रीयंत्राची पूजा करत आहात का? तुम्ही पाहिजे तेवढे नियम त्याचे पालन करत आहात का? ह्या गोष्टी पण लक्षात घ्यायच्या आहे ना. तर त्याचबरोबर सांगते, बघा, श्रीयंत्र सर्वांच्या घरामध्ये पाहिजे. श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर घेऊन या, केंद्रामध्ये मिळतं, केंद्रामधून घेऊन या. किंवा मग तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला हवं जर असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी केंद्रातील दादांचा नंबर देतो आणि तिथून तुम्ही श्रीयंत्र ऑर्डर करू शकता. तर बघा,
तुम्हाला श्रीयंत्र तुम्हाला घरी आणायचं आहे. गुरुवारी आणा, शुक्रवारी आणा, मंगळवारी आणा, केव्हाही आणा चालेल. श्रीयंत्र आणल्यानंतर त्याची स्थापना करायची. आता श्रीयंत्राची स्थापना कशी करायची? तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, किंवा मग लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, किंवा तो सुद्धा येत नसेल तर ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जाप केला सुद्धा चालेल. 108 वेळा मंत्राचा जाप करायचा, किंवा मग ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल. 108 वेळा कुठलाही तुम्हाला जो आवडेल तो मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. श्री सुक्ताचं तुम्हाला 16 वेळा किंवा मग 11 वेळा पठण करायचं आहे. एकच दिवस तुम्हाला ज्या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करायची आहे त्या दिवशी तुम्हाला एवढी सेवा करायची आहे, रोजसाठी नाही. रोजसाठी तुम्हाला फक्त एवढी सेवा करायची आहे. रोज सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करता ना, तेव्हा श्रीयंत्रावर 1 वेळा तुम्हाला श्री सुक्त पठण करायचं आहे फलश्रुती सहित. 1 वेळा फलश्रुती सहित श्री सुक्त पठण करायचं, आणि मग नंतर तुम्हाला 108 वेळा ओम महालक्ष्मी नमः हा मंत्राचा जप करायचा, किंवा मग 99 मंत्र म्हणा, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, विष्णू गायत्री मंत्र म्हणा. तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र तुम्हाला 108 वेळा आणि श्री सुक्त 1 वेळा. आता खरंच सांगा, या सेवेला तुम्हाला वेळ लागणार आहे का? नाही ना? तर बघा, ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची. आता बघा, ही अगदी साधी सोपी सेवा आहे, तुम्हाला वेळ सुद्धा लागणार नाही. फक्त काय करायचं, रोज कंटिन्यू. जर मग तुम्ही व्यवसाय आहे, तुमचं दुकान आहे, दुकानामध्ये श्रीयंत्र ठेवलं तरी सुद्धा चालेल. दुकानामध्ये ठेवलं असेल तर दुकानामध्ये सेवा करा, घरी असेल तर घरी सेवा करा. काय करायचं आहे, श्रीयंत्र त्यावर रोज 1 वेळा श्री सुक्तम पठण करायचं, कुंकुमार्चन करायचं, आणि 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा मग महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा, आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांची 1 माळ म्हणायची आहे. बस एवढीच सेवा तुम्हाला करायची आहे. मग बघा, तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल येतो, आणि जेवढं तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यापेक्षा जास्त पटीने तुम्हाला धन प्राप्त होणार. तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश येणार, आणि लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर आयुष्यभर अखंड कृपा तुमच्यावर राहणार आहे. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.